समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे 29 सप्टेंबर आणि उद्या आहे भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा। तर पहा, 29 सप्टेंबर शुक्रवारपासून पितृपक्ष जे आहे ते सुद्धा सुरू होत आहे। पितृपक्षातील काळ हा 14 ऑक्टोबरपर्यंत चालेल, म्हणजे 17 दिवस यावेळी पितृपक्षाचे पितरांचे श्राद्ध जे आहे आणि इतर गोष्टी ज्या असतात त्या आपण करायच्या आहेत। दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत चालू असतो। पितृपक्षाला श्राद्ध किंवा महालय असेही म्हणतात। या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध विधी केले जातात। पितृपक्षात अशी अनेक कामे आहेत जी लोक टाळतात। त्यापैकी एक म्हणजे केस आणि नख कापणं हे एक महत्त्वाचं काम जे आहे ते पितृपक्षामध्ये केलं जात नाही। पितृपक्षामध्ये नखे आणि केस कापली जात नाही, म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आपण नखे आणि केस हे कापायचे असतात। म्हणून उद्या पौर्णिमा आहे तर उद्याच्या दिवशी तुम्ही दाढी करू शकतात, केस कापू शकतात, तसेच नख देखील कापू शकतात। पण उद्यानंतर म्हणजे शनिवारपासून तुम्हाला एकूण 17 दिवस तुम्हाला कुठल्याही प्रकारची नख, केस किंवा दाढी करायची नसते। त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये म्हणजे पौर्णिमेपासून ते पितृपक्ष संपेपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये अशा काही पदार्थ आहेत, असे 2 ते 3 पदार्थ जे आहेत ते आपल्याला घरामध्ये सेवन देखील करायचे नाही। जर आपण हे पदार्थ आपल्या घरामध्ये या पितृपक्षामध्ये जर सेवन जर केले तर आपल्या घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते। त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येते, तसेच पितृदोष जो आहे तो देखील आपल्याला भोगावा लागतो। जर आपल्या घराला किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींना पितृदोष लागला तर भरपूर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। तर असे कोणते पदार्थ जे आहेत ते आपल्या या पितृपक्षामध्ये खायचे नाहीत ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की पितृपक्ष म्हणजे या पौर्णिमेपासून तर आपल्या पितृपक्ष संपेपर्यंत ब्रह्मचर्य व्रत पाळावे। तसेच आपण घरामध्ये ज्या सकाळ संध्याकाळ ज्या भाज्या करतो त्या भाज्यांमध्ये आपण लसूण आणि कांदा हा आवर्जून टाकत असतो। तर आपल्याला या पितृपक्ष संपेपर्यंत आपल्याला कोणत्याही भाजीमध्ये लसूण, त्याचप्रमाणे कांदा याचा समावेश करायचा नाही। त्याचप्रमाणे मांस, मद्य किंवा आपण जे मच्छी खात असतो, त्याचप्रमाणे अंडी या प्रकारचे जे मांस जे आहेत ते त्या गोष्टींचं सुद्धा सेवन आपल्याला या पितृपक्षामध्ये करायचं नसतं। तसेच या काळामध्ये आपल्या शिळं अन्न जे असतं ते सुद्धा खायचं नाही। या काळात शुभ कार्य करण्यास देखील मनाई आहे। म्हणजे बऱ्याच वेळा आपलं एखादं शुभ कार्य असतं, पूजा असते किंवा गृहप्रवेश असतो किंवा एखादी आपली काही नवीन वस्तू खरेदी घेणं असतं, असे शुभ कार्य जे असतात ते सुद्धा आपल्या पितृपक्षामध्ये करायचे नसतात। नवीन घराची खरेदी करणं किंवा नवीन घराची पूजा करणं यासारख्या गोष्टी ज्या असतात त्यासुद्धा आपल्याला पितृपक्षामध्ये करायच्या नसतात। त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये जेवणामध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे असा आहे की तो म्हणजे आपल्याला जी काळी उडदाची डाळ जी असते त्या डाळीच्या पदार्थाचं सेवन करायचं नाही। तसेच या डाळीपासून बनलेले पदार्थ जे असतात ते सुद्धा आपल्याला या पितृपक्षामध्ये सेवन करायचे नाही। त्यानंतर दुसरा पदार्थ म्हणजे कोबीची भाजी। जो पत्ताकोबी असतो तो पत्ताकोबी बऱ्याच जणांच्या घरामध्ये बनवला जातो। तर आपल्याला तो पत्ताकोबी जो आहे तो सुद्धा या पितृपक्षामध्ये आपल्या घरामध्ये बनवायचा नाही। तसेच घरातल्या कोणत्याही व्यक्तीने या पदार्थाचं म्हणजे या कोबीचं सेवन देखील करायचं नाही। त्यानंतर तिसरा पदार्थ म्हणजे भोपळा। जो दुधी भोपळा जो असतो तो दुधी भोपळा आपल्याला या पितृपक्षामध्ये सेवन करायचा नसतो। जो लाल भोपळा असतो ज्याला आपण डांगर म्हणतो तो लाल भोपळा या पितृपक्षामध्ये आपण सेवन करायचा असतो। आणि प्रयत्न करा की या पितृपक्षामध्ये तुम्ही जास्तीत जास्त त्या लाल भोपळ्याची भाजी बनवाल आणि या जास्ती करून शनिवार दिवशी ही लाल भोपळ्याची भाजी बनवायची आणि एक नैवेद्य म्हणून आपल्या पितरांसाठी आवर्जून ठेवा। कारण पितृपक्षामध्ये लाल भोपळा जो असतो तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो। जेव्हा आपण पितरांसाठी काही पदार्थ बनवतो किंवा नैवेद्य बनवतो त्यामध्ये लाल भोपळा जो असतो त्याचं जे महत्त्व आहे ते खूप जास्त असतं, म्हणून आपल्याला लाल भोपळ्याचा समावेश हा आवर्जून करायचा आहे। त्याचप्रमाणे जो दुधी भोपळा असतो, पांढरा असतो आतमधून, त्या भोपळ्याचं सेवन आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत करायचं नाही।
त्याचबरोबर तिसरा पदार्थ म्हणजे जे चणे असतात, जे काळे चणे असतात, पांढरे चणे जे असतात ते सुद्धा आपल्याला पितृपक्षामध्ये सेवन करायचे नसतात. तर अशा या वस्तू आहेत, असे जे पदार्थ आहेत, आपल्याला या पितृपक्षामध्ये या पदार्थांचं सेवन चुकूनही आपल्याला करायचं नाही. फक्त 17 दिवस हा पितृपक्ष असतो आणि 17 दिवसापर्यंत आपल्याला या गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला या पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे. तिळाच्या तेलामध्ये तुम्हाला काळी वात लावायची आहे, म्हणजे कापसाची लांब वात घ्यायची आहे, त्याला थोडंसं काळं लावायचं आहे आणि ती काळी वात तुम्हाला तिळाच्या तेलामध्ये घालायची आहे. आणि तो तिळाचा जो दिवा आहे तो तुम्हाला दररोज संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली आपल्या पितरांसाठी लावायचा आहे. त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या तिथीनुसार आपल्या पितरांचं श्राद्ध घालायचं असतं आपल्याला आणि त्यांना आवडणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या वस्तूंचं आपल्याला दान देखील करायचं असतं. त्याचप्रमाणे त्या पितरांना आपल्याला नैवेद्य देखील ठेवायचा असतो. तसेच आपल्या पितरांसाठी जास्तीत जास्त दान देखील आपल्याला करायचं असतं. जर आपले जे पितर असतील, आपल्याला माहीत असेल की या पितरांना या गोष्टी फार आवडायच्या, तर त्या गोष्टी म्हणजे ज्या वस्तू त्यांना आवडत असतील तर त्या वस्तू, आवडीच्या वस्तू त्यांना या पितृपक्षामध्ये नैवेद्य म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच या पितृपक्षामध्ये एकदा तरी तुम्ही पवित्र ठिकाणी जाऊन आवर्जून स्नान करा. यामुळे पितृपक्षाचा आपल्याला काही त्रास असेल किंवा पितृदोष असेल तो संपूर्णपणे नष्ट होईल. त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये दररोज संध्याकाळी आपल्याला प्रदोष टाईम झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये एक ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला एक आपल्या पितरांसाठी आवर्जून दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्ही तेलाचा लावा, तुपाचा लावा, कसलाही लावला तरी चालेल. फक्त त्यामध्ये लांब कापसाची वात जी आहे ती आपल्याला घालायची आहे. आणि एक दिवा आपल्याला उद्यापासून म्हणजे पौर्णिमेपासून ते पितृपक्ष संपेपर्यंत ईशान्य कोपऱ्यामध्ये एक दिवा हा आपल्याला आवर्जून लावायचा आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलचे नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.